बरेच वेळा वेळेच्या आधी वयाच्या आधी केस पांढरं होणं, गळणं किंवा कोंडा होणं हे प्रॉब्लेम तर अलीकडे हवामानामुळे, प्रदूषणामुळे किंवा बरेच काही कारणांमुळे खूपच जाणवायला लागले आहेत। लहानांपासून मोठ्यापर्यंतचे केसांचे प्रॉब्लेम आणि केस वाढणं सोडा आहेत ते टिकवणंही मुश्किल होत आहे आणि केस जागोजागी गळतात आणि बरेच वेळा व्यवस्थित पोषण करूनही केस गळतात, पण तरीही काहीतरी कमी राहते आणि ती कमी भरून काढण्यासाठी आज मी एक घरगुती जे मी स्वतः यूज करते ती रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। ही रेसिपी यूट्यूबवर पहिल्यांदाच आलेली आहे, त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण हा एक घरगुती आयुर्वेदिक व्यवस्थित आणि कामी येणारा असा पर्याय म्हणून तुम्ही एकदा चेक करू शकता। आवडलं किंवा फरक वाटला तरच ही यूज करू शकता। तर हे कोरफड घ्यायची आहे झाडाची ताजी आणि 2-3 दिवस ही उन्हामध्ये सुकेल अशा पद्धतीने मध्ये काप करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मेथीचे दाणे त्याच्यामध्ये टाकायचे आणि 3 ते 4 दिवस उन्हामध्ये कडक उन्हामध्ये किंवा सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये ठेवायचं। 3 दिवसानंतर तुम्ही बघू शकाल की ह्याला खूप मोड येतात आणि व्यवस्थित असे मेथीच्या दाण्यांना मोड आल्यानंतर आपल्याला काय करायचं, एखादं जे भांडं आपण गरम करू शकू असं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे कोरफडचे तुकडे करायचे आहेत बारीक कात्रीच्या साहाय्याने आणि त्याच्यामध्ये पॅराशूट किंवा कुठलंही जे खोबरेल तेल तुम्ही यूज करता ते 200 ml घ्यायचं आहे आणि पूर्ण बॉटल जी आहे तर ती ह्या जे पातेलं घ्याल तुम्ही जे पण गरम करणार असाल तर त्याच्यामध्ये हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं गरम करायचं आहे, उकळू द्यायचं आहे। आता हे जे तेल आहे तर ते 200 ml घेतलेलं आहे खोबरेल तेल आणि ही जी कोरफडीची पानं आहेत तर ती 3 पानं आणि त्याच्यामध्ये मेथीचे दाणे मोड येईपर्यंत ठेवलेले आहेत उन्हामध्ये। त्यानंतर कापूर घ्यायचा आहे। कापूर हा प्रत्येकालाच माहिती आहे की केसांसाठी बरेच वेळा मेथी आणि कोरफडीप्रमाणेच कापूर ही बऱ्याच फायदेशीर ठरतो, तर ते घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं उकळू द्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटं मंद असं गॅसवरती उकळू द्यायचं आणि त्यानंतर काय करायचं आहे, थंड होऊ द्यायचं। 3 ते 4 तासात हे जे तेल आहे तर ते पातेलीमध्ये चांगल्या पद्धतीने थंड झाल्यानंतर आपल्याला एका रिकाम्या बॉटलमध्ये काढायचं आहे। काढत असताना हे जे मेथीचे दाणे आणि कोरफड आहे हे गाळून न घेता असंच टाकायचं आहे आणि जेव्हा पण हे तेल संपेल तेव्हा त्याच्यामध्ये फक्त पॅराशूट खोबरेल तेलाची ही भर करायची आहे। असं हे महिनाभर तेल टिकतं आणि जे प्रॉब्लेम आहे तर ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते।